आता जो गजनृत्याचा डाव चालू आहे त्यासाठी कैलासवासी बाळू सर्जेराव देशमुख यांच्या स्मरणार्थ कॉन्स्टेबल अविनाश बाळू देशमुख यांच्या वतीने 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचा स्वीकार आपला डाव झाल्यानंतर करायचा आहे. पुन्हा एकदा दहीहंडीचं पूर्ण नियोजन आपल्यासमोर मांडत आहे. गजनृत्य प्रकार चालू आहे. त्यानंतर शिवस्मृती ढोलताचा पथक रहमतपूर यांचा ढोलताचा कार्यक्रम, त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि त्यानंतर दहीहंडीचं पूजन होईल आणि दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल. दरम्यान श्रीच्या रथाचं आणि पालखीचं आगमन होईल आणि फटाके वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती, फटाके फक्त महास्वरूपातच वाजवायची परवानगी. त्याच्या व्यतिरिक्त फटाका वाजवला तर मंडळाचं त्यांच्यावरती लक्ष असेल. सर्वजण काळजी घ्या. फटाका वाजवण्याचा आस्वाद आपण रात्रीच घेतलेला आहे. अर्चनाची जागा कमी होते आणि जर आपण मोठे फटाके वाजवत असाल तर ते आपल्याच घरातील कोणतरी माता भगिनी बसलेले असतात. खरे उरतात लागण्याची भीती असते. जखमी होणारी व्यक्ती कोणी असू द्या, कोणाच्या तरी घरात असते. त्यामुळे आपणच सर्वजण शिस्त लावून घेऊया आणि ती स्वतःपासून लावूया. त्यामुळे फटाके वाजवत असताना कृपया काळजी घ्यायची. आपण 100% सहकार्य करतात. मागच्या वर्षी खूप चांगलं सहकार्य आपल्याकडून आपल्याला आणि त्यामुळेच अतिशय सुंदररित्या तिचा दहीहंडीचा कार्यक्रम पार पडलेला होता. तरुण मंडळाची दहीहंडी जे मंडळ फोडेल त्यांना रुपये 1001 रोख बक्षीस. त्याचबरोबर बाळू सर्जेराव देशमुख यांच्या स्मरणार्थ अमीर बाळू देशमुख यांच्या वतीने 101 रुपया, तसेच कैलासवासी अभिजित काळे यांच्या स्मरणार्थ साई स्फूर्तचोडे पुरण शेटेश्वर यांच्या वतीने स्मृतिचिन्ह. तर जे मंडळ या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपल्या नावाची नोंद करायची आणि जे मंडळ पडेल त्यांना मंडळाच्या वतीने 1001 रुपयाचं बक्षीस आम्ही या ठिकाणी घोषित करत आहोत. दहीहंडी आणि बक्षीस मिळवा. अतिशय खाली चौथ्या स्तरावरती दहीहंडी फुटेल अशा पद्धतीने दहीहंडीचं नियोजन 100% सहकार्य मंडळ करणार. गजनृत्य प्रकार यासाठी मुंबई पोलीस अविनाश बाळू देशमुख यांच्या वतीने 120 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. स्वीकार करायचं. रहमतपूर यांनाही विनंती, कृपया तयारी करा, तयारी लागा. गजपथाचा अंतिम टप्प्यात आलेला जोरदार कार्यक्रम झाला पाहिजे.
पंचक्रोशीतून लोक येतात, मग ती मेहनत करण्याची संधी आपल्याला. त्यामुळे आपल्याला विनंती, जोरदार आणि दमदमाक्यात कार्यक्रम व्हावा. वेळेचं बंधन नाही, तुमच्याकडे जे जे नाव असते ते नाव सर्व या ठिकाणी सादर करा. लगा पक्षाच्या नावामध्ये अगदी तरुण मित्रांपासून अगदी वृत्त माणसांपर्यंत सहभाग आणि त्यांच्यातल्या नृत्यामधलं तारतम्य आणि वादळ यांच्यामधलं आकर्षण हाच खास या ठिकाणचा या गावातला सगळ्यांना आवडणारा भाव. दिल्ली दरबारी या खेळाला आलेलं होतं. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हा डाव दिल्लीपर्यंत पोहोचवलेला होता आणि महाराष्ट्राची ओळख असणारा हा लोकसंगीतातील मानाचा तुला म्हणजे गजनृत्य. महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या नृत्य त्यातला सर्व नृत्यातला मुकटमणी म्हणायला हरकत नाही आणि खास खटाव मानचा हा डाव, मानदेश लोकांचा खटावमधल्या लोकांचा हा डाव. आपल्याच गावातील हे कलाकार अगदी आपल्यामध्ये असणार आहेत. आपल्या समोर अतिशय छान प्रकारे आपलं मनोरंजन करत आहे. सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. त्यांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांना बक्षीस मिळून जाईल. गोरेगाव जिल्हा सातारा कार्यक्रम आपल्यासमोर साजरा होईल. त्यानंतर फटाके वाजवण्याचा कार्यक्रम सुरू होईल. फटाके वाजवताना फक्त